दुसऱ्यांचं सुख बघून ज्याचं मन आनंदाने फुलतं त्याच्या इतकं सुंदर व्यक्तिमत्व जगात नाही. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज मस्त दिवसाची सुरुवात ही सकाळी सकाळी झालेली आहे आणि आधी म्हटलं आज चहाच घेऊया, तर चहा ठेवला. हा चहा मसाला ना मी 8 ते 10 दिवसापूर्वी बनवला होता. यामुळे चहाला इतकी छान टेस्ट येते ना. खूप सिंपल अशी रेसिपी आहे याची, पण आपलं काम खूप सोपं होऊन जातं. अद्रक वगैरे नसेल, तर अर्धा चमचा हा चहा मसाला टाकला, की चहा आपला छान बनतो आणि पावसाळ्यामध्ये सर्दी, खोकला यासारखे आजार होतात, त्यापासूनही बचाव होतो. तर असो चहा वगैरे घेऊयात म्हटलं. बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती आणि अशा पावसामध्ये चहा घेण्याची मजाच वेगळी. चहा वगैरे घेतला तोपर्यंत यांनी गाडी साफ केली, कारण गाडी ना खूप खराब झाली होती पावसामुळे आणि गाडी पुसणारे जे दादा आहेत ना, त्यांचं आणि ह्यांचं टायमिंग मॅच होत नव्हतं. म्हणून यांनी आज स्वतःच गाडी साफ केली. त्यानंतर मग नेहमीप्रमाणे सकाळी उठल्याबरोबर माझी देवपूजा. पाऊस पडत होता त्यामुळे फुलं काही बाहेर तोडता येत नव्हती, पण म्हटलं जेवढी भेटतील तेवढी घेऊयात. तर यांना सांगितलं मी फुलं तोडा थोडेसे, तर यांनी मला फुलं तोडून दिली. सुकलेली फुलं वगैरे काढून घेते आणि मग माझी पंचोपचार पूजा मी करून घेते. आज फुलं तशी थोडीच मिळाली, पण हरकत नाही. जेवढी आहेत तेवढी मी अर्पण केली. धूप-दीप ओवाळून देवांची आरती केली आणि मग दिवसाची सुरुवात जी आहे ना, अशी पूजेने झाली की दिवस पण चांगला जातो. नाहीतर पूजेला उशीर झाला ना, माझं मनच लागत नाही आणि नंतर उशीर झाल्यानंतर पूजा करावीशी पण वाटत नाही. पण पूजा ही सोडता येत नाही. जशी होईल तशी पूजा मी करत असते. तर असं झालेली आहे पूजा. त्यानंतर स्वयंपाकघरात आले. मी ना थोडंसं डाएटमध्ये म्हणजे लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केलेले आहेत. तर त्यासाठी मग बरीचशी पूर्वतयारी करावी लागली तरी चालेल, पण मग आपलं डाएट जे आहे ते प्रॉपर गेलं पाहिजे. प्रोटीन फक्त एका डाएटमध्ये किंवा एका अन्नामध्ये घेऊन चालत नाही, तर ते प्रत्येक तुमच्या मीलमध्ये जायला हवं. नुसती गव्हाची पोळी खाल्ली ना, तर त्यातून आपल्याला प्रॉपर प्रोटीन मिळत नाही. मग त्यासाठी ना गव्हाच्या पिठामध्ये मी थोडंसं बेसन ॲड केलेलं आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी थोडंसं नाचणी पीठ ॲड केलं होतं. तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेलच. तर नाचणी किंवा तुम्ही सोया चंक्स ॲड करू शकता, बेसन ॲड करू शकता. सगळ्यात जास्त प्रोटीन तर बेसनमध्येच असतं. किंवा दळण तुम्ही देताना म्हणजे गहू देत असाल, तर गव्हामध्ये थोडंसं सोयाबीन, थोडीशी चणा डाळ असं मिक्स करून त्याचबरोबर नाचणी हे सगळं मिक्स करून तुम्ही दळून आणलं ना, तर ती पोळी पण प्रोटीनयुक्त बनवू शकते. त्याचबरोबर ज्वारीचं पीठ देत असताना देखील ज्वारीमध्ये तुम्ही उडदाची डाळ किंवा मूग घालून ते दळून आणू शकता. तर असं मी आज ना अख्खे मसूर बनवले होते. ती रेसिपी काही मी शेअर नाही केली आणि दुपारी ना थोडंसं मला मील प्लॅनिंग करायचं होतं, म्हणून म्हटलं चला आता मुलांसाठी त्याआधी काहीतरी खायला बनवूया. मुलांना छोटी-मोठी भूक लागते. तर पहिल्यांदाच मी हे रागीचे म्हणजेच नाचणीचे कपकेक्स ट्राय केले, पण बिघडले खरं सांगायचं तर. तर मायक्रोवेव्हमध्येच मी बनवले हे कपकेक्स. आपण कढईमध्ये पण बनवू शकतो, पण आहे मायक्रोवेव्ह तर मी त्याचा यूज करत असते. तर त्यासाठी 1 कप मी नाचणीचं पीठ घेतलं आणि त्याच कपाने मी गूळ पावडर घेतली आणि थोडासा सोडा, एक चतुर्थांश सोडा, तसंच 3 चमचे तेल घातलं आणि कोको पावडर घातलं 3 चमचे आणि अर्धा कप मी दूध घातलं आणि हे सगळं मिक्सरला ब्लेंड करून घेतलं. त्यानंतर हे केकचं माझ्याकडे मोल्ड आहे. त्यामध्ये हे सगळे कपकेकचे कव्हर जे असतात ना, ते घातले. आधी म्हणजे मी गव्हाच्या पिठाचे इतके छान कपकेक्स बनवले ना, मेजरमेंट चुकलं नाही कधी. पण यावेळेस काय झालं मला काही कळलंच नाही. तुम्हाला जर म्हणजे कळलं ह्या मेजरमेंटनुसार माझं कुठं काय चुकलंय तर नक्की कमेंट करून सांगा. कारण मग कपकेक व्यवस्थित झालेच नाही. ते मेल्ट झाले होते बरेचसे. बहुतेक मिक्सरमधून मी हे मिश्रण बारीक केलं त्यामुळे व्यवस्थित झाले नाही, की पातळ झालं, काहीच कळलं नाही. पण आता बिघडलेली रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करूया म्हटलं. प्रत्येक वेळी परफेक्टच होईल सगळं काही असं काही नसतं ना. तर असं कपकेक बनवताना ना तुम्हाला हाफ-हाफच म्हणजे जे मिश्रण आहे ना ते टाकावं लागतं. कारण हे बॅटर फुलून वर येतं आणि मग ते बाहेर पडू शकतं. म्हणून अर्ध-अर्धच हे टाकलं आणि त्यामध्ये ना मी सगळे आपले काय म्हणतात त्याला अक्रोडचे तुकडे टाकले. कारण अक्रोड मुलं आवडीने खात नाहीत. म्हटलं चला कपकेकमध्ये तरी खातील आणि अक्रोड खूप हेल्दी ऑप्शन आहे. आणि प्रोटीन पण असतं यामध्ये भरपूर, म्हणून अक्रोड घातले. चोको चिप्स नव्हते माझ्याकडे, नाही तर यामध्ये चोको चिप्स घातल्यावर पण अजून छान टेस्ट येते. प्रीहीट केलेल्या मायक्रोवेव्हमध्ये याला 20 ते 25 मिनटं मी बेक करायला ठेवलं आणि मी वाट बघत होते की कधी होतील किंवा कधी फुलतील हे. आणि जसे गव्हाचे कपकेक फुलतात ना,
तसे फुलले नाही आणि मुलांनी ना हे टायमर लावलं होतं, की ते फुलताना पण आपल्याला दिसेल शूट केल्यानंतर. म्हणून मग अ, अ, हे म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल, की टायमर लावल्यामुळे ते फुललेले पण दिसतंय. पण ते खाली आतमध्ये दबले. तसे झाले होते म्हणजे असं मेल्ट होऊन ते बाहेर नाही आले. पण असे कपकेक कसे वरती येतात ना, तसे न होता ते असे झाले आणि मी बाहेर काढायला गेले याला कारण ते चिटकले होते साईडला. तर ते असे होऊन बसले. पण टेस्टला इतके छान झाले होते. पण नेमकं माझं मेजरमेंट कुठं चुकलं तेच मला कळालं नाही. तुमच्याकडे काही टिप असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर असो आता मील प्लॅनिंग करायची मला मील प्लॅनिंगची आधीपासून सवय आहे. तुम्ही माझ्या चॅनेलवरती माझे जुने पण व्हिडिओ बघू शकता. मील प्लॅनिंग मी करत असते. त्यामुळे बराचसा वेळ वाचतो. आणि आता तर मला कसं प्रोटीनयुक्त आहार घ्यायचा आहे. त्यामुळे प्रॉपर मील प्लॅनिंग म्हणजे अभ्यासपूर्वकच मला मील प्लॅनिंग करायची आहे. उगाचच काहीतरी ज्या भाज्या येतील त्या जेवणामध्ये ॲड करून तसं मील प्लॅनिंग न करता योग्य पद्धतीने योग्य आहार घेऊनच मला आता माझं व्हिटॅमिन B12 तसंच व्हिटॅमिन डी जे आहे ती कमतरता भरून काढायची आहे. आणि मील प्लॅनिंगचं कसं असतं, की एका दिवसात होत नाही. त्याला 2 ते 3 दिवस लागतातच. 2 दिवसामध्ये तुमचं जे बेसिक मील प्लॅनिंग आहे ते करायचं आणि 1 दिवस तुम्ही मुलांसाठी स्नॅक्स वगैरे बनवण्यासाठी वेळ द्यायचा. बेसिक मील प्लॅनिंग झालं ना, तुम्हाला जेवण बनवायला वेळ लागत नाही आणि 1 दिवस तुम्ही म्हणजे मुलांसाठी काही खाऊ बनवून ठेवू शकता. असे हे 3 दिवस तुम्ही आठवड्यातून द्यायचे मील प्लॅनिंगसाठी. काय करायचं शुक्रवार आणि शनिवार मील प्लॅनिंगसाठी द्यायचे. रविवार हा फॅमिलीसाठी असतो. रविवारी काहीच एक्स्ट्राचं काम करायचं नाही आणि अधेमध्ये आठवड्यातले जे दिवस असतात, आता मील प्लॅनिंग केल्यामुळे तुमचा जेवणाचा बराचसा वेळ वाचतो. त्या दिवसांमध्ये मग तुम्ही कधीही मुलांसाठी स्नॅक्स वगैरे बनवून ठेवू शकता. मील प्लॅनिंगमध्ये म्हणजे आधी पूर्वतयारी असल्यामुळे जेवण बनवायला वेळच लागत नाही आणि उर्वरित वेळेमध्ये तुम्ही एवढे एनर्जेटिक असता, की मग तुम्ही स्नॅक्स बनवू शकता. पण अर्ध्यापेक्षा जास्त वेळ जर स्वयंपाकात जात असेल ना, मग तेव्हा आपण थकतो. आणि मग स्वतःसाठी वेळसुद्धा मिळत नाही, चांगलं तयार व्हावंसं वाटत नाही, एखादं पुस्तक वाचावंसं वाटत नाही. कारण एवढे आपण शारीरिकरित्या थकलेलो असतो, की 3 टाईमचं जेवण बनवण्यामध्ये आपण गॅससमोर उभे असतो. आणि मग बाकीच्या गोष्टी म्हणजे स्वतःसाठी आपण वेळ कधी काढणार? मग ज्यामध्ये स्किन केअर असेल किंवा तुमच्या आवडीचे छंद जोपासणं असेल, ह्या गोष्टी होतच नाहीत. त्यामुळे आठवड्यातून 2 ते 3 दिवस वेळात वेळ काढून नक्की आपल्यासाठी म्हणजे आपल्या स्वतःसाठी मील प्लॅनिंग करून ठेवायची. आपल्या कुटुंबाला हेल्दी जेवण द्यायचं असेल कारण बघा, आई ही स्वतःसाठी नसते जगत, ती आपल्या मुलांसाठी जगत असते. कारण तिला असं वाटतं, की आपल्यानंतर आपल्या मुलांना आपल्या इतकं कोणीच चांगलं बघू शकणार नाही. म्हणून आपण स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे आपल्या मुलांसाठी. तर असं खूप तुमच्याशी बोलले, तर आज ना मी लसण अद्रकची पेस्ट बनवून ठेवणार आहे. थोडं-थोडं मील प्लॅनिंग मी करते. आज शुक्रवार आहे, तर शुक्रवारी मी लसण, अद्रक जे आहे ते मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि सोबत आता ह्याचं पोर्शन कसं घ्यायचं, तर 60-40 असा रेशो ठेवायचा. म्हणजे 60% जे आहे ते लसण घ्यायचं आणि अद्रक 40%च घ्यायचं. अद्रकचं प्रमाण जास्त झालं ना, मग चव बिघडते आणि हे कसं मॅरिनेशनला किंवा पटकन भाजीला फोडणी देण्यासाठी उपयोगात येऊ शकतं. हे तर बेसिकच आहे. पण हे करायलाही वेळ लागतो. यामध्ये ज्या कोथिंबिरीच्या काड्या आहेत ना, त्या घालायच्या. यामुळे टेस्ट खूप एन्हान्स होते या लसण अद्रकच्या पेस्टची आणि खूप जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवून ठेवणार असाल ना, तर त्याची शेल्फ लाईफ वाढावी यासाठी काय करायचं, की हे मिक्सरला फिरवत असताना तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि व्हिनेगरसुद्धा घालू शकता. म्हणजे पाण्याशिवाय याची पेस्ट खूप अशी छान स्मूथ होते. पाणी घातल्यामुळं काय होतं, की टेस्ट खराब होते. म्हणून मग तेल घालायचं किंवा तुम्ही व्हिनेगर घालू शकता. मी तेल घातलेलं आहे आणि मस्त आता आठवडाभरासाठीची ही पेस्ट तयार झालेली आहे. आता ही फक्त कशी सुक्या भाज्या वगैरे बनवताना मला उपयोगात येईल. ग्रेव्हीसाठी मी ही पेस्ट वापरणार नाही. ग्रेव्हीसाठीचा मसाला जो आहे तो मी वेगळा बनवणार आहे. तो व्हिडिओ मी उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेल, की कसे मी 2 ग्रेव्हीसाठीचे मसाले बनवून ठेवलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. पण तूर्तास तरी आता हे खूप मोठं काम वाटतं मला लसूण आणि अद्रकची पेस्ट बनवून ठेवणं. खूप मोठा टास्क आहे, टाईम कन्झ्युमिंग आहे. पण हे झाल्यानंतर बऱ्यापैकी काम झाल्यासारखं होतं. तर याला काचेच्या बरणीतच ठेवायचं कारण यामुळे शेल्फ लाईफ वाढते. तुम्ही प्लास्टिक किंवा स्टीलच्या डब्यामध्ये ठेवू शकता. पण प्लास्टिक कसं आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही आणि स्टीलच्या डब्यामध्ये आपल्याला दिसत नाही म्हणून काचेच्या बरण्या कशा ट्रान्सपरंट असतात आणि कुठे काय ठेवलं हे दिसतं पण आणि यामुळे मसाल्यांची किंवा ह्या अशा वस्तूंची शेल्फ लाईफ पण वाढते. त्यामुळे काचेच्याच बरण्यांचा जास्तीत जास्त वापर मी करण्याचं ठरवलं. तर वरचं झाकण जे आहे ते थोडंसं दिसत नव्हतं यातून काय आहे ते म्हणून म्हटलं ओळखू येणार नाही फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर कारण आता यासोबतच मला ठेचा देखील बनवायचा होता. म्हणून मग तव्यावरती
मी तेल घातलं आणि मिरच्या भाजून घेतल्या. आता ठेचा बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. बरेच जण यामध्ये शेंगदाणे पण घालतात, पण मी नाही घालत. कारण असा ठेचा जो आहे ना, तो आपण कोणत्याही भाजीसाठी वापरू शकतो. मेथी असेल, मुगाची डाळ घालून केलेली किंवा कोणतीही सुकी भाजी असेल, तर ठेचा रेडी असेल, तर आपण पटकन भाजी जी आहे ती बनवू शकतो. आणि तसंही जर भाजी एखादी ग्रेव्हीची असेल, तर तोंडी लावायलाही ठेचा होतो. आमच्याकडे माझ्या मिस्टरांना खूप आवडतो ठेचा किंवा तळलेल्या मिरच्या. मी ना एक नागपुरी ठेचा बघितला होता, तो मी ट्राय केला होता, पण तो मला काही एवढा आवडला नाही. त्यामध्ये ना मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर तसंच थोडंसं सुकं खोबरं भाजून घ्यायचं मिक्सरला फिरवल्यानंतर ना, त्याला मग परत फोडणी घालायची. जिरे, मोहरी आणि तो ठेचा परतून घ्यायचा छान आणि त्यामध्ये चिमूटभर साखर घालायची. म्हणजे ठेच्याची टेस्टच निघून जाते आणि लिंबू पण पिळलं होतं वरून, म्हणजे तो आंबट गोड असा ठेचा झाला होता. पण तसा ठेचा मला फार काही आवडला नाही. असा झणझणीत ठेचा कसा तोंडाची चव वाढवतो आणि तसा ठेचा बनवला ना तो तो भाजीमध्ये वापरता येत नाही. लिंबूमुळे थोडीशी आंबट चव येते त्याला, पण तिखटपणा सगळा निघून जातो. म्हणून मग तो ठेचा काही मला आवडला नाही. माझा जो रेग्युलरचा ठेचा आहे ना, जो मी मिरच्या, लसण वगैरे परतून करत असते, तोच ठेचा मला आवडतो. तर हा ठेचा मी मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर ना, परत मी याला फोडणी घालते आणि त्यामध्ये परतते. म्हणजे तो छान लागतो आणि आपण जेव्हा जेवणाच्या ताटामध्ये असा ठेचा घेतो ना, मग त्याला वरून तेल घ्यायची गरज पडत नाही. थोडंसं तेल घालायचं कारण तेलामुळे कसं कोणतंही साठवणुकीतली भाजी किंवा साहित्य असेल ना, तर ते खराब होत नाही. जसं आपण लोणच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मीठ घालतो, तेल घालतो, जेणेकरून ते खूप दिवस टिकेल. तसंच ठेचा असेल किंवा ग्रेव्ही तुम्ही बनवून ठेवणार असाल, तर त्यामध्ये तेलाचं प्रमाण हे थोडंसं जास्त घ्यावं लागतं. नाहीतर त्याची शेल्फ लाईफ कमी होते आणि लवकरच ते खराब होऊन जातं. तर छान तेलामध्ये मी हा ठेचा परतून घेतलेला आहे आणि मग कसं डब्यामध्ये म्हणा किंवा जेवणाच्या वेळी असा ठेचा 1 चमचा घेतला, की जेवणाची टेस्ट पण वाढते आणि वेळेवरती आपल्याला मिरच्या वगैरे भाजण्याचं काम पडत नाही. लगेचच मी हा काढून घेतला काचेच्या बाउलमध्ये. थोडा थंड होऊ द्यायला पाहिजे होता. माझ्या लक्षातच नाही आलं, लगेचच काढला. थंड झाल्यानंतर मग यामध्ये 1 चमचा घालून ठेवला. प्रत्येक वस्तूमध्ये सेपरेट चमचा ठेवायचा, जेणेकरून इकडचा तिकडं चमचा होत नाही आणि वेळेवर मग आपल्याला चमचे शोधण्याची गरज पडत नाही. तर ह्या 2 महत्त्वाच्या वस्तू तर झालेल्या आहेत. यासोबतच ना, मी आज चणे भिजू घातले, राजमा भिजू घातला आणि छोले भिजू घातले. मटकी संपली होती म्हटलं आता मटकी आणूयात, पण सध्या तरी म्हणजे हे कडधान्य माझ्याकडे होते तेवढे भिजू घातले. आता आज रात्रीपर्यंत हे छान फुलतील. उद्याच्या दिवशी म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करेल यापासून काही रेसिपीज ज्या इन्स्टंट अशा आहेत आणि ज्या तुम्ही नाश्त्यासाठी वगैरे वापरू शकता. तर एवढी ही बेसिक तयारी झालेली आहे. त्यानंतर मील प्लॅनिंगसाठी मी जे मागवलं होतं ना मॅग्नेट, त्यावरती मी काही लिहून ठेवलं. म्हणजे आता भाजीपाला तर नव्हता. आता अर्धी तयारी मी केली. मी सांगितल्याप्रमाणे शुक्रवार आणि शनिवार असे 2 दिवस मी तयारी करते. तर शुक्रवारी मी एवढी तयारी केली आणि आता उद्याच्या दिवशी काही तयारी करेल कारण भाजीपाला आणलेला नव्हता. मग भाज्या काय आहेत त्यानुसार मग मला ब्रेकफास्टला काय, लंचला काय, डिनरला काय असं लिहिता येईल. पण डिनरची मी थोडीफार तयारी केली होती. म्हणजे सुक्या भाज्या डब्यासाठी लागतात म्हणून दुपारच्या जेवणामध्ये सुकीच भाजी असते. रात्रीच्या भाज्या ज्या आहेत त्या ग्रेव्हीवाल्या. म्हणून मग रात्रीच्या जेवणासाठी मी इथं लिहिलंय छोले, दुसऱ्या दिवशी अंडा करी, तिसऱ्या दिवशी नॉन-व्हेज किंवा बिर्याणी, मग चौथ्या दिवशी अख्खा मसूर आणि ज्या दिवशी मी मील प्लॅनिंग करते ना, त्या दिवशी खिचडी आणि दुसऱ्या दिवशी पण असं मुलांच्या आवडीचं म्हणून पावभाजी आणि रविवारचा दिवस हा नॉन असेल, तर मग नॉन होतो. तसं रविवारच्या दिवशी जर काही आलं, एकादशी, चतुर्थी, तर तो दिवस मग स्किप केला जातो. मग ते कॅलेंडर बघूनच मला मील प्लॅनिंग करावं लागतं. तर आजच्या दिवसाची ही बरीचशी पूर्वतयारी झाली हे बघून मनाला खूप शांतता वाटली. कारण उर्वरित दिवस जे आहेत ते माझे खूप स्मूथली जातात कारण पूर्वतयारी असल्याने फार काही मला अशी म्हणजे दगदग करावी लागत नाही. तर मील प्लॅनिंगचं हे मॅग्नेट मी लावलं आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी उर्वरित मील प्लॅनिंग जे आहे ते शेअर करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.